नमस्कार. 6च्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या निकालांचा गोंधळ कळस गाठलाय. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल तर लावला, त्यात अक्षम्य चुका केल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. मनस्ताप सहन करावा लागतोय. बॅचलर्स इन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेला हा नीरज तुपे गेल्या महिन्यात त्याच्या सेमिस्टर 7चा निकाल लागला, ज्या DTSP या विषयात त्याला फक्त 11 गुण मिळाले. इतर सर्व विषयात तो पास असून त्याला फर्स्ट क्लास आहे. एवढंच नाही तर गेल्या 6 सेमिस्टर्समध्येही फर्स्ट क्लास मिळालाय. मिळालेल्या गुणांची शहानिशा करण्यासाठी नीरजनं उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवली आणि उघड झाला मुंबई विद्यापीठातला एक धक्कादायक प्रकार. आपल्या सीट नंबरची उत्तरपत्रिका फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची असल्याचं नीरजला समजलं आणि त्याची झोपच उडाली. कारण नीरजची प्लेसमेंट एका चांगल्या कंपनीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे त्याला कंपनीत निकालच देता येत नाहीये. मला आयगेट पटनीमध्ये जॉब लागला आहे. आता मला एंड ऑफ द इयर मला डॉक्युमेंट सबमिट करायचे की मी पास झालो आहे. आता मला फेल केलं आहे, त्यामुळे डॉक्युमेंट्स डिले होणार ते सगळं. त्याच्यामुळे मला अजून म्हणजे जॉब रिस्कवर आहे माझा. आता फोटोकॉपीमध्ये मला फक्त सप्लिमेंट होती, मेन शीट माझी नव्हती. मी सप्लिमेंट घेतली, तीच फक्त माझ्या फोटोकॉपीमध्ये होती. मेन शीट मिसिंग होती. बाबू सिद्दीकी कॉलेजची ही झरीन सय्यद. नेहमी पहिल्या 5 मध्ये येणाऱ्या झरीनच्या पेपरचे विद्यापीठानं 12 वाजवले. 6व्या सेमिस्टरमध्ये 82% गुण मिळवणाऱ्या झरीनला एका पेपरमध्ये केवळ 12 मार्क्स देण्याचा करिश्मा मुंबई विद्यापीठानं करून दाखवला है. फाइनल ईयर के स्टूडेंट हो BE में सेम 7 की हम लोग ने फोटोकॉपी के लिए अप्लाई करे, डेटा कंप्रेशन एंड एन्क्रिप्शन, लेकिन अभी तक फोटोकॉपी भी नहीं आई है. TCS में प्लेसमेंट मिली है मुझे. 82% पिछले सेम्स में आ चुके हैं, लेकिन अभी इतना दिखा 100 मार्क्स का पेपर अटैम्प्ट करके 17 मार्क्स दिखा रहा है. पता नहीं, फोटोकॉपी भी अभी तक नहीं आई और एग्जाम्स भी आ गए. काहींनी तर परीक्षा दिलेली असूनही त्यांना अनुपस्थित दाखवण्यात आलंय. यावरून विद्यापीठाचं परीक्षा नियंत्रण कक्ष झोपेत होतं की काय याची शंका येते. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला बळी पडलेले नीरज आणि झरीनसारखे तब्बल 21,000 विद्यार्थी आहेत. गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे मारावे लागत आहेत. मात्र या घोळाचं उत्तर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडे नाही. 2 दिवसात पुन्हा निकाल लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. टेक्नॉलॉजी आपण चेंज करतो, थोडंफार होणार आहे, त्याचा आपण दखलही घेतलेला आहे. जे काय प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. अँड वी आर टेकिंग प्रिकॉशन्स सो दॅट दिस डज नॉट गेट रिपीटेड इन द नेक्स्ट सायकल. उत्तरपत्रिका स्कॅन करण्याचं कंत्राट मिळालेल्या माइंड लॉजिस्टिक या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनविसेनं दिली आहे. विद्यापीठानं 2 दिवसात पुनर्मूल्यांकन केलं नाही तर विद्यार्थ्यांना KTची परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्या नाहीत अशांचा निकाल विद्यापीठ कसा काय लावू शकतं? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार बंद करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर पाऊल उचलणार का? उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे याकडे लक्ष देणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. प्रेक्षको, आपण पाहिलं त्या रिपोर्टच्या माध्यमातून 21,000 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारी हे मुंबई विद्यापीठ, त्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू अथवा परीक्षा नियंत्रक या कार्यक्रमात आमंत्रित करूनही आलेले नाहीत हे सर्वप्रथम मी जाहीर करतो. आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सुधाकर तांबोळी. सुधाकर तांबोळी हे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आहेत. सुधाकर तांबोळी, आपलं स्वागत. आणि माझ्या सोबत आहेत नीरज तुपे. नीरज तुपे हा या 21,000 इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा एक असा प्रतिनिधी आहे की ज्याला पहिले 6 टर्म्स फर्स्ट क्लास मिळाला होता, परंतु यावेळेला मात्र त्याला कसे मार्क मिळाले हे ऐकूया त्याच्याच तोंडून. पहिले 6 टर्म तुला कसे मार्क मिळाले होते? फर्स्ट 6 सेमिस्टर्स मला नेहमी फर्स्ट क्लास आले, नेहमी 60%च्या अबाव आले होते. आणि यावेळी मला आता एका पेपरमध्ये 11 मार्क दिलेत. 11 मार्क. तू अभ्यास केला नसशील म्हणून तुला मिळाले असतील असं नाही वाटत? असं बिलकुल नाही. मी 80-90 मार्काचा पेपर अटेम्प्ट केलाय आणि वरतून माझी मला फोटोकॉपी पण आली. त्यामध्ये फक्त माझ्या फोटोकॉपीमध्ये फक्त मेन शीट नव्हती, फक्त सप्लिमेंट होती. मला ही फोटोकॉपी हातात आली, मेन शीट नव्हती, सप्लिमेंट होती. हा विषय जरा प्रेक्षकांना नीट समजावून सांगायचा आहे. सुधाकर तांबोळी, हे नेमकं काय चाललंय? पूर्वीच्या काळी पेपरचं आपण रिव्हॅल्युएशन मागितलं तर सरळ पेपर तपासले जायचे, त्याच्यावर रीचेकिंग केलं जायचं. आता नेमकं काय चाललंय? पेपर तपासायची पद्धत अलीकडच्या काळात बदलली आहे का? बदलली गेलेली पद्धत नेमकी काय आहे? उदय सर, आपल्याला सांगू इच्छितो, सर्वप्रथम आपण आम्हाला सगळ्यांना बोलवलं इथे आणि विद्यार्थ्यांची कसं सफर होतात विद्यार्थी हे खरोखर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण जो प्रश्न मला विचारला की पूर्वी फक्त रिचेकिंग आणि रिव्हॉल्युशन व्हायचं, फोटोकॉपीची प्रथा नव्हती. पूर्वी बरेचसे रिझल्ट नो चेंज म्हणून बरेचसे त्यांचे तयारच असायचे रिझल्ट.
विद्यार्थ्यांना फोटोकॉपी बघायला मिळत नसल्या कारणाने पण म्हणजे एक प्रकारे फोटोकॉपी देतात ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे निदान जे काय चाललंय विद्यापीठामध्ये हे विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका जी ही उत्तरपत्रिका फोटोकॉपी आहे, द्यायची पद्धत कधीपासून सुरू झाली? साधारणपणे ही फोटोकॉपी देण्याची पद्धत ही साधारणपणे 4 ते 5 वर्षापासून चालू झालेली आहे. आणि याच्यामध्ये पूर्वी हे नव्हती. 2002ला त्यांनी बंद केली होती. उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले विद्यापीठाला की तुम्ही याच्यावरती VCD म्हणजे व्हाईस चान्सलरांनी याच्यावरती कमिटी नेमून एक कमीत कमी 25 दिवसामध्ये फोटोकॉपी आली पाहिजे आणि 45 दिवसाच्या आतमध्ये रिव्हॉल्युशनचा रिझल्ट लागला म्हणजे पाहिजे. आपण लिहिलेल्या उत्तराला नेमकं किती मूल्यांकन करण्यात आलेलं आहे हे नीरज तुपे सारख्या 21,000 विद्यार्थ्यांना कळणं हा त्यांचा अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला. आणि त्यानुसार नीरज सारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची फोटोकॉपी मिळाली. आणि त्यात असं लक्षात आलं की जी मुख्य आन्सर शीट असते ती आन्सर शीट गायब आहे आणि नुसत्या सप्लिमेंटचे मार्क जे अर्थातच 11 आणि 12 होते, असं नीरज तुपेच्या बाबतीत घडलंय. अनेक हजारो विद्यार्थी आहेत सर. मी सांगू इच्छितो की आता हे बघा ना, एक सुष्मिता शेलगिरी नावाची LLBची स्टुडंट आहे. तिने फोटोकॉपीसाठी अप्लाय केलं. तिला फोटोकॉपी 25 दिवसामध्ये मिळाली पाहिजे. त्या फोटोकॉपीला यांना 3-3 महिने लागतात. काय भोंगळ कारभार बघा तुम्ही. रिव्हॉल्युशनला गेल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये तिचा रिझल्ट आला पाहिजे, तो अजून रिझल्ट आलेला नाहीये. ही फोटोकॉपी तिची जी रिझल्ट न आल्यामुळे तिला त्या सेमिस्टरची एक्झाम पुन्हा द्यायची की न द्यायची याचा आता काही पुढची ठरवता जी येत परीक्षा नाही. ATKT असेल ती त्यांनी द्यायचीच. तिने मूळ परीक्षेची फी भरायची, त्याच्यानंतर रिव्हॉल्युशनची फी भरायची, तिने फोटोकॉपीची फी भरायची आणि ती नेक्स्ट जी परीक्षा होणार आहे तिची सुद्धा फी भरायची. म्हणजे एकदा फी भरण्याची हा असते कार्यक्रम की जर मुंबई विद्यापीठाचे कोणी अधिकारी बघत असतील तर कृपया त्यांनी कुलगुरू आणि कुलगुरूंना फोन करून हा कार्यक्रम बघून 21,000 विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आपण काय खेळ खंडोबा करतोय ते जरा बघायला लावा. बोला. मला अजून एक सांगायला उदय सर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ही जी मूळ उत्तरपत्रिका जी आहे त्या विद्यार्थिनीची ही तिची नाहीच आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याची म्हणजे ज्या विद्यार्थिनींनी आपलं इव्हॅल्युएशन मागितलं त्याची फोटोकॉपी आल्यानंतर असं लक्षात आलं की जी उत्तरपत्रिका आपण लिहिली ती उत्तरपत्रिका आपली नव्हतीच, तर दुसऱ्याची कमी मार्काची उत्तरपत्रिका आपल्या नावावर खपवली गेली. हे आता फोटोकॉपी मागितल्यामुळे आपल्याला कळलं. ज्यांनी फोटोकॉपी मागितली नाही, फक्त रिव्हॉल्वर टाकलेला आहे, त्यांचे रिझल्ट त्यांनी तयार ठेवलेले आहे नो चेंज म्हणून. मला असं वाटतं की या फोटोकॉपी निदान एक समोर येते सत्य की विद्यार्थ्यांनी जे पेपर लिहिले आहेत ते तिला स्वतःला बघायला तरी मिळतात. सुधाकर तांबोळी, मला विद्यापीठाच्या कारभारावर अजिबात अन्याय करायचा नाही. मुंबई विद्यापीठ हे अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी अनेक चांगले संशोधक आहेत, अनेक चांगले प्राध्यापक आहेत, अनेक चांगल्या पद्धती आणि प्रथा त्या ठिकाणी आहेत. त्याचं वारंवार आम्ही कौतुक सुद्धा केलेलं आहे. परंतु ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत त्या सुद्धा तितक्या सक्षमपणे आणणं एक माध्यम म्हणून आमचं कर्तव्य आहे. मला तुम्ही सांगा, स्कॅन करून आन्सर शीटला नंबर द्यायची किंवा मार्क द्यायची पद्धत सुरू झाली, या पद्धतीत काय दोष आहे आणि यातला दोषी कोण आहे? मुळात ही पद्धत जी काय आता चालू झाली आहे, बारकोड आणि स्कॅन होती. ह्या ऑक्टोबरपासून ह्या इंजिनिअरिंगच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या स्कॅन करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एक माइंड लॉजिस्टिक म्हणून बँगलोरची कंपनी आहे. बारकोड म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव कोणालाही कळत नाही आणि तो अख्खा पेपर स्कॅन होतो. स्कॅन करून नंतर त्याचं असेसमेंट होतं. असेसमेंट जे प्रोफेसर असतात ते असेसमेंट करतात. परंतु त्यांनी जे काय कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले एंड टू एंड म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यांची जबाबदारी बारकोडपासून त्यांचं स्कॅनिंग करणं आणि ते असेसमेंटला पाठवणं आणि असेसमेंट करणं, प्रोफेसरांकडे मार्क आल्यानंतर ते ऑनलाईनमध्ये त्यांचा रिझल्ट डिक्लेअर करणं. सुधाकर तांबोळी, या क्षेत्रात येण्या अगोदर 20 वर्ष मी IT इंडस्ट्रीत होतो. तुम्ही जे सांगताय ते काही रॉकेट सायन्स नाही आहे. एखादा बारकोड आणि त्याचं स्कॅन करणं आणि ते योग्य नंबरनं योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, त्यानं त्याचं मूल्यांकन करणं आणि नंतर ते ऑनलाईन उपलब्ध करून देणं ही काही फार मोठी किंवा ग्रेट टेक्नॉलॉजी नाही आहे. अजिबात नाही. याच्यात चुका झाल्या आहेत, अनेक चुका आहे सर. हेच सांगतो तुम्हाला की यांनी आता हे जे काय एजन्सीला काम दिलेलं आहे, मी मुळात आम्ही त्याला विरोधच करतोय. यांनी मुळात त्यांनी सर्क्युलर काढलं होतं मधल्या काळामध्ये, आपल्याला माहिती आहे, पण ते आपल्या चॅनलवरती दाखवलं पण होतं की पेपर आन्सर शीट फक्त ही ब्लॅक पेननीच लिहायची. याचं कारण असं होतं की ती जे एजन्सीने सांगितलं होतं, त्यांनी त्यांच्या अटी टाकल्या होत्या की आम्हाला जर स्कॅनिंग करायचं असेल तर ब्लॅक पेननी जर उत्तरपत्रिका लिहिली तरच आम्ही त्याचं स्कॅनिंग करू शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी कुठल्या शाईमध्ये इंकमध्ये पेपर लिहायचा हे सुद्धा विद्यापीठाने ठरवायचं का विद्यार्थ्यांना? मुळात हे एजन्सीला काम दिल्यानंतर एजन्सीनी काही अटी टाकल्या होत्या आणि हे जे एजन्सी आहे त्याच्यामध्ये जे आपले जे आता जे सरकारमध्ये आहेत टोपे साहेब असतील आणि यांच्या 3 वर्षापूर्वी याचं प्रेझेंटेशन त्यांच्या कंपनी नेमकी आहे कुठली? ही बँगलोरची कंपनी आहे सर. आणि ही बँगलोरची, मला ते TCS भरपूर कंपनी आहे. कंपनीचं नाव काय?
माइंड लॉजिस्टिक म्हणून कंपनी एजन्सी ही. माइंड लॉजिस्टिक कंपनी निवडण्यामागचे निकष काय होते? आपण विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून याविषयी कधी चौकशी केली नाही, याविषयी कधी आक्षेप नोंदवला नाही. त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यात सर्व्हिस लेवल अग्रीमेंट केलेली नव्हती. याच्यामध्ये सर आपल्याला सांगू इच्छितो मी, याला वारंवार आम्ही विरोध केलेला आहे. तर तुम्ही एखादी एजन्सी अपॉइंट करता त्यावेळी निदान त्यांच्याकडनं काहीतरी तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट करता की विद्यार्थ्यांना बाबा याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यानंतर तुम्हाला काय आम्ही फाईन केला पाहिजे, काय त्याला केलं पाहिजे, याच्यात काही नोंद नाही आहे. यांनी सरसकट कुठेतरी कोणतरी शिफारस केली आणि हे एजन्सीला काम दिलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच TCS पासून बऱ्याचशा कंपनी यांच्या ह्या रेसमध्ये होत्या, त्यांना काय डावलण्यात आलं? मुळात रिझल्ट जे मेरिटप्रमाणे रिझल्ट लावला पाहिजे, मेरिटप्रमाणे काम केलं पाहिजे, ह्या एजन्सीकडनं होताना आपल्याला कुठे अशा प्रकारची कंपनी निवडायचं काम विद्यापीठ प्रशासन करतं का महाराष्ट्र शासनाचं शिक्षण डिपार्टमेंट करतं? नाही, हे विद्यापीठच करतं. त्यांनी त्याचे सगळेच्या सगळे अधिकार हे जे आपले कुलपती आहेत यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. हे त्यांच्याकडनं सगळे जे काय ह्या गोष्टी करतात हे कुलपतींकडे जातं. मला असं वाटतं की ह्या कुलपतींकडे अनेक तक्रारी ह्या विद्यापीठाच्या ह्या मधल्या काळामध्ये झालेल्या आहे. हे काय ह्या वर्षीचं प्रकरण नाही आहे. गेल्या 4-5 वर्षापासून हे सगळा भोंगळ कारभार विद्यापीठाचा आपल्या समोर आणि या विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय. 7व्या सेमिस्टरच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या रिझल्ट मधले ऑनलाईन असेसमेंट मध्ये घातलेल्या घोळाबद्दल आणि 21,000 विद्यार्थ्यांचं आयुष्य एक प्रकारे संकटात टाकल्याबद्दल आपण आज आमंत्रित केलंय सुधाकर तांबोळे आणि नीरज तुपे या विद्यार्थ्याला. नीरज तुपे, आता तुझ्या आयुष्यात पुढच्या काही दिवसात काय होणार आहे? तुला एका प्रख्यात कंपनीची नोकरीची ऑफर तर मिळाली, परंतु आता तू 7व्या सेमिस्टरला नापास झाल्यामुळे तुला ती ऑफर मिळणार नाही. नेमकं आता तुझ्या आयुष्यात काय होणार आहे? हां, आता मला फोटोकॉपी भेटली आहे. आता मी ग्रीव्हन्स फॉर्म भरला आहे. आता माझं रिव्हॅल्युएशन येणार. तर रिव्हॅल्युएशन अजून माझा आला नाही. अजून खूप विद्यार्थ्यांचा रिव्हॅल्युएशन रिझल्ट अजून आले नाही. आणि परीक्षा केव्हा आहे? आता आमचे KT पेपर काय लोकांचे 15 तारखेला आहे, काय लोकांचे 19 तारखेला, माझा 19 तारखेला आहे. तर अजूनही आमचा रिव्हॅल्युएशन रिझल्ट आला नाही. आता एका हफ्त्यावर एक्झाम आली आहे आणि आम्हाला अजून जर रिव्हॅल्युएशन मध्ये तू पास झाला हे तुला कळलं तर या परीक्षेला तुला बसायची गरज नाही. ते तुला अजूनही कळलेलं नाही आणि एक प्रकारे तू नापास झालायस. त्यामुळे एका चांगल्या कंपनीतली गललठ्ठ पगाराची नोकरी, ज्याच्याकरता तुला तुझ्या आई वडिलांनी कष्ट करून शिकवलं, तुझ्यासारख्या 21,000 विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांच्या नोकऱ्या घालवण्याचं पातक हे मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी पद्धतीवर चालणाऱ्या शिक्षण विभागानं केलेलं आहे. हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाने आता मुंबई विद्यापीठाला फोन करून सांगा की 21,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं आपण पणाला लावतोय. सुधाकर तांबोळी, याच्यावर उपाय काय? सर, याच्यावरती उपाय एकच आहे की आम्ही वारंवार कुलगुरूंना भेटून याला उपाय काय काय ॲज अ सिनेट मेंबर म्हणून आम्ही आमचं शिष्टमंडळ प्रत्येक वेळी भेटलेलो आहे. आम्ही कुलपतींना भेटलो आहे, विद्यापीठाचे जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत, आणि काय गोंधळ आहे आणि याच्यावरती काय केलं पाहिजे सोल्युशन. मधल्या काळामध्ये आम्ही सांगितलं होतं की ही सगळी प्रोसेस आपण जेव्हा 45 दिवसामध्ये हे सगळं झालं पाहिजे, परंतु नवीन एजन्सीला तुम्ही अपॉइंट करता, त्यांचं काय बाकीचं बॅकग्राऊंड तुम्ही बघत नाही, कोणतरी शिफारस करतं आणि त्यांना तुम्ही अपॉइंट करता. विद्यार्थ्यांचं काही त्याच्यामध्ये चूक नसते आणि आपण त्यांना वारंवार प्रत्येक वेळी, आता गेली 4-5 वर्षापासून आम्ही हा विषय हाताळतो की हे पहिल्याच वर्षी घडत नाही आहे. आणि मला असं वाटतं की याला पूर्णपणे जबाबदार कुलगुरू आहेत, प्रकुलगुरू आहेत, परीक्षा नियंत्रक आहेत, जे एकमेकांना कधीही भेटत नाही. कुलगुरूंचा परीक्षा विभागाकडे पूर्ण कानाडोळा आहे. काही विचारलं तरी 2 दिवसात होणार, 4 दिवसात होणार, परंतु हा सगळा सावळा गोंधळ हा कित्येक वर्षापासून चालू आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही बहुतेक वेळा भेटलेलो आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत कुलपतींनी. सन्माननीय कुलपतींना आम्ही आपली मागणी काय सांगा? आमची मागणी अशी असणार आहे सन्माननीय कुलपतींना भेटून की हा मुंबई विद्यापीठाचा हा आजचा गोंधळ नाही, हा गेल्या 4-5 वर्षांचा गोंधळ चालू आहे. याच्यावरती तुम्ही प्रशासक नेमला पाहिजे, कारण यांनी मुंबई विद्यापीठावर एक प्रशासक नेमला पाहिजे अशा प्रकारची मागणी आता या ठिकाणी केली जाते. आणि त्याला कारण आहे, BEच्या 7व्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या ऑनलाईन असेसमेंटमध्ये जेव्हा फोटोकॉपी मागवण्यात आली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला. ज्यांना पहिल्या 6 सेमिस्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मार्क मिळाले होते, त्यांना 7व्या सेमिस्टरमध्ये अत्यल्प मार्क मिळाले. आणि त्याला कारण काही जणांच्या मेन आन्सर शीटच त्यात गायब होत्या, तर काही जणांनी जे पेपर लिहिलेले नव्हते किंवा जे पेपर लिहिलेले होते तिथे त्यांना ॲब्सेंट दाखवण्यात आलेलं होतं. हा सगळा गोंधळ वारंवार विद्यापीठाच्या कानी घालूनही विद्यापीठानं त्यावर तातडीनं कारवाई केली नाही, थातूरमातूर उत्तरं दिली आणि या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं षडयंत्र तर होत नाहीये ना, असा सवाल या ठिकाणी केला जातोय. ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं त्या कंपनीची सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स नेमकी काय होती, त्यांना काय प्रकारची पनिशमेंट होणार आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांना कंत्राट देणाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार आहे, सवाल तो नाहीये. सवाल असा आहे की आज नीरज तुपे सारख्या 21,000 विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लागलंय.
त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून या मुलांना शिकवलं. मरमर अभ्यास करून पहिल्या 6 सेमिस्टरमध्ये त्यांनी फर्स्ट क्लास मिळवले. परंतु आज मात्र त्यांच्यासमोर अंधकार पसरलाय. तो अंधकार पसरणारे विद्यापीठाचे जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यापीठाचं जे परीक्षा विभाग आहे तो परीक्षा विभागातले 90% कर्मचारी हे कंत्राटी आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आता तांबोळे यांनी पोहोचवलेली आहे. जर हे खरं असेल तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यावरही विचार व्हायला हवा. मुंबई विद्यापीठातल्या अनेक गौरवशाली परंपरांचा आम्ही वेळोवेळी कौतुक केलंय, पाठिंबा दिलाय, त्यांच्याशी सहकार्य केलेलं आहे. परंतु आत्ता जे चाललेलं आहे त्याबद्दल त्यांच्यावर कडक शब्दात टीका करण्यापलीकडे आमच्या हातात दुसरं काही नाही. या कार्यक्रमातून बोध घेऊन या विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रकुलगुरू आणि परीक्षा विभागाच्या नियंत्रक पद्मा देशमुख या सुद्धा यावर तातडीनं कारवाई करतील आणि त्याहीपेक्षा कुलपती यावर एक प्रशासक नेमण्याबाबत पावलं उचलतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दोघांचे आभार. हा कार्यक्रम 6च्या बातम्या संपवण्यापूर्वी महाराष्ट्रावर घोंगावतंय एक राजकीय वादळ. 16 मे नंतर होणार राजकीय उलथापालट. पहा आज संध्याकाळी 7 वाजता आपला महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.